Good morning, students. Today we will start practice set 41. In last video, we had completed question number 1st, 2nd, 3rd and 4th. Today we are going to start problem number 1st. What is 5th question? Fill in the blanks in the table. अगदी सोपा प्रश्न, रिकाम्या जागा भरा चौकटीत. पण हा प्रश्न जर अर्ध्या मार्कासाठी आला तर तुम्ही फक्त रिकामी जागा भरायची. पण जर अर्ध्यापेक्षा जास्त मार्कासाठी आला तर तुम्हाला या प्रश्नातल्या प्रत्येक गणिताच्या स्टेप्स करणं आवश्यक आहे. मग काय आहे पहिला प्रश्न? बघा, फार सोपा आहे. मग आपल्याला सगळ्यात सुरुवातीला काय दिले? तक्त्यामध्ये प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट, टाईम आणि इंटरेस्ट आणि अमाऊंट असं दिलेलं आहे. पहा बरं तुम्ही तक्ता हा कसा दिला ते पहा. विद्यार्थी मित्रांनो पहा, हा जो टेबल दिलेला आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये, क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्याच्यात उपप्रश्न आहेत 5. तर अगदी सोपा आहे. याची सुरुवात गिवन इन्फॉर्मेशन न करायची आणि धाड 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 आपला फॉर्म्युला लिहायचा आणि उत्तर काढायचं. चला तर करूया पहिलं गणित. मग सगळ्यात सुरुवातीला काय आहे? 5व्या प्रश्नात पहिलं काय दिले? प्रिन्सिपल पी किती दिले? 4200 रुपीज इतकं समजलं. त्याच्यानंतर काय दिलं? रेट ऑफ इंटरेस्ट आर बरोबर किती दिलं? 7%. हे बघा, हे 7% इतकं समजलं. त्याच्यानंतर काय दिलं? टाईम टी लिहायचं 3 इयर्स. काय अवघड आहे? किती सोपं आहे, एवढं लिहायचं. त्याच्यानंतर काय? इंटरेस्ट. आपल्याला हे इंटरेस्ट काढायचं आहे क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर काय काढायचं आहे? अमाऊंट काढायची क्वेश्चन मार्क. एवढं समजलं. मग लगेच आपल्याला काय माहिती आहे? वी नो फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ इंटरेस्ट? इंटरेस्ट इज इक्वल टू PRT डिवायडेड बाय 100. मग आता ह्याच्यामध्ये हे सगळी किमती ठेवायच्या. मग इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे? 4200 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट 7 आणि टाईम किती आहे? 3 इयर्स डिवायडेड बाय 100. मग हे शून्य कटलं, हे शून्य, हे शून्य कटलं, हे शून्य. आणि मग उत्तर काय येईल? इंटरेस्ट इज इक्वल टू 42 मल्टिप्लाइड बाय 21. आणि मग किती आलं ह्याचं इंटरेस्ट? मग तुम्ही काढू शकतात गुणाकार करून. 21 दुनी 42, 2 हातचे आले 4, 21 दुनी 42, 21 त्रिक 63, 21 चोक 84 आणि 4 88. 882 रुपीज. सगळ्यांना समजलं? मग आता हे झालं इंटरेस्ट. हे फक्त आलं इंटरेस्ट. आपल्याला अमाऊंट पण काढायचं आहे. मग अमाऊंटचं स्ट्रक्चर काय? अमाऊंट इथं पण आपल्याला माहिती आहे. वी नो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अमाऊंट? अमाऊंट इज इक्वल टू P प्लस आय. मग इथं काय आहे? पी किती माहिती आहे आपल्याला? प्रिन्सिपल किती आहे? 4200 रुपीज. इंटरेस्ट किती आलं आहे आता? 882 रुपीज. मग आता दोघाचं ॲडिशन जर केलं तर आपल्याला काय मिळेल? अमाऊंट मिळेल. मग आता इथं काय? 2, 8 आणि इथं 0 आणि इथं किती येईल? 5082 रुपीज. ही आपली काय आली? अमाऊंट. समजलं? मग अशा पद्धतीनं आपल्याला जे विचारलं होतं ते आलं, सांगता तुम्हाला लिहिता आलं. इंटरेस्ट आला 882 रुपीज आणि अमाऊंट आलं 5082 रुपीज. अशाच पद्धतीनं आपण दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा या फॉर्म्युलाच्याच मदतीनं करायचं आहे. करा. स्टुडंट्स, लेट स्टार्ट प्रॉब्लेम नंबर 2. बघा आता 5व्या प्रश्नातला दुसरा भाग बघूया. दुसरा प्रश्न काय? फार सोपा आहे. आता 5व्यातलं दुसरं गिवन इन्फॉर्मेशननं सुरुवातच करायची. मग काय? प्रिन्सिपल, रेट, टाईम, त्याच्यानंतर इंटरेस्ट, अमाऊंट आणि हे आपलं फॉर्म्युला. हे लिहूनच ठेवलेले मी ऑलरेडी. तर जी किंमत माहिती आहे ना ती ऑलरेडी इथे इनपुट करायची माहिती असलेली. काय माहिती आपल्याला? प्रिन्सिपल माहिती नाही आहे. मग लगेच इथं क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर काय माहिती आहे? इंटरेस्ट 6%. त्याच्यानंतर काय माहिती आहे आपल्याला? टाईम 4 इयर्स. हे बघा, टाईम 4 इयर्स. त्याच्यानंतर काय माहिती आहे आपल्याला? इंटरेस्ट 1200 रुपीज. हे आहे इंटरेस्ट. त्याच्यानंतर काय माहिती आहे आपल्याला? अमाऊंट नाही दिली आपल्याला. हे बघा क्वेश्चन मार्क. इतकं समजलं. त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहून ठेवायचा.
मग आता हे बघा, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी. फार सोपं आहे का नाही सोपं? इतक्या 7 स्टेप तरी करता येतील ना तुम्हाला. आणि एकदा 7 स्टेप आल्या की फॉर्म्युलामध्ये किमती प्लेस करायच्या आणि उत्तर काढायचे. मग काय आता आपल्याला प्रिन्सिपलचं फॉर्म्युला पाहिजे आपल्याला, पण आपल्याला माहिती आहे इंटरेस्टचा फॉर्म्युला. मग या इंटरेस्टच्या फॉर्म्युलावरून आपण प्रिन्सिपलचा फॉर्म्युला तयार करू शकतो. मग काय प्रिन्सिपलचा फॉर्म्युला? P इज इक्वल टू I इंटू 100 डिवायडेड बाय, आता हे P जर इथं आलं तर R आणि T उरलं, मग R मल्टिप्लाइड बाय T. हे फॉर्म्युला सगळे रिसाईड करून ठेवा. मग आता ह्याच्या फॉर्म्युलामध्ये काय करायचं आपल्याला? किमती प्लेस करायच्यात. मग आता काय होईल बघा, इथं लिहू का मी? P इज इक्वल टू इंटरेस्ट किती आहे? 1200 रुपीज मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय R, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6 मल्टिप्लाइड T. फॉर्म्युलाच पाहायचं नीट मन लावून. T किती दिलं इथं? 4 इयर्स. लगेच इथं लिहायचं 4. इतकं समजलं? बस काटाकाटी करायची. बघा 6 1 6, 6 2 12, शून्याला 0, शून्याला 0. आता इथे 1 आलं, आता 4 आहे. बघा 4 1 4, 4 5 20 आणि शून्याला भागलं 0. 50 मल्टिप्लाइड बाय 100. मग काय येईल? P इज इक्वल टू 50 आणि त्याच्या पुढे 100 आहे, त्याच्यामुळे 2 झिरो ॲड केले आपण. किती आलं मग? 5000 रुपीज. हे काय आलं आपलं? प्रिन्सिपल आलं. मग आता प्रिन्सिपल 5000 रुपीज आलं तर आपल्याला काय काढायचं आहे? लगेच अमाऊंट पण काढायचं आहे. आता प्रिन्सिपल तर आलं आपलं, मग आता अमाऊंट काढायचं आहे. मग अमाऊंटचा फॉर्म्युला काय माहिती आहे आपल्याला? वी नो अमाऊंट इज इक्वल टू P प्लस I, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग आता प्रिन्सिपल किती दिलं आहे आपल्याला? हे बघा, प्रिन्सिपल आलं 5000 रुपीज प्लस इंटरेस्ट आहे 1200 रुपीज. 1200 इज इक्वल टू 6200 रुपीज. हे काय आलं? आपला अमाऊंट. अशा पद्धतीनं देअरफॉर वी हॅड नो प्रिन्सिपल ॲज वेल ॲज अमाऊंट. आपल्याला प्रिन्सिपल आणि अमाऊंट हे दोन्ही कळालं. समजलं कशा पद्धतीनं आपण फॉर्म्युला वापरला आणि आन्सर काढलं. इथं फॉर्म्युला वापरला, हे मुख्य फॉर्म्युला, हे उपफॉर्म्युला, हे दोन्ही फॉर्म्युले वापरले आणि कशा पद्धतीने त्याच्यात किमती भरून उत्तर काढले हे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही प्रत्येक गणित शिकवल्यानंतर व्हिडिओला पॉज करायचं, 5 वेळेस ते गणित करायचं आणि त्याच्यानंतरच मग पुढचं गणित करा. समजलं? करा बरं मग आता. नाव स्टुडंट्स, वी विल स्टार्ट थर्ड प्रॉब्लेम. आता आपण 5व्या प्रश्नातला तिसरा उपप्रश्न घेऊया. अगदी सोपं आहे. गिवन इन्फॉर्मेशन काय काय माहिती ते दड 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 लिहून टाकायचं. काय माहिती आपल्याला? प्रिन्सिपल 8000 रुपीज आहे बघा. 8000 रुपीज हे प्रिन्सिपल आहे. काय प्रॉब्लेम? गिवन इन्फॉर्मेशन लिहायचं, प्रश्न क्रमांक टाकणं फार महत्त्वाचं आहे बाळांनो. 5th क्वेश्चन आणि त्याच्यातलं बीट कोणतं? 3rd. आणि मग त्याच्यात आन्सरमध्ये लिहायचं गिवन इन्फॉर्मेशन प्रिन्सिपल 8000 रुपीज. त्याच्यानंतर काय माहिती आपल्याला? रेट ऑफ इंटरेस्ट 5%. हे बघा, हे 5% लिहिला. त्याच्यानंतर काय माहिती आपल्याला? टाईम दिलेलं नाही आहे, टाईम क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्याला? इंटरेस्ट 800 रुपीज. हे बघा, इंटरेस्ट आहे 800 रुपीज. आणि त्याच्यानंतर अमाऊंट आपल्याला दिलेली नाही आहे, मग अमाऊंट क्वेश्चन मार्क. समजलं? मग त्याच्यानंतर काय लिहायचं आपल्याला? फॉर्म्युला. बस प्रश्नातला भाग संपला. गिवन इन्फॉर्मेशनमधला एवढा भाग हे फार महत्त्वाचा आहे बरं का बाळांनो. खूप सोपं आहे. गिवन इन्फॉर्मेशन P, R, T, I आणि अमाऊंट आणि त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहायचा वी नो. मग आता हे फॉर्म्युला लिहिला, इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहिला, पण आपल्याला इंटरेस्ट आधी ऑलरेडी दिलेला आहे. मग आता कशाचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला? टाईमचा. मग टाईमचा फॉर्म्युला कसा तयार करता येईल? टाईम इज इक्वल टू इंटरेस्ट मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड. आता टाईम इथं आलं तर हे P आणि R खाली जाईल, P इंटू R. एवढं समजलं? मग या फॉर्म्युलामध्ये काय करायचं आहे? किमती प्लेस करायच्यात. आयच्या जागी काय येईल? 800. Pच्या जागी काय येईल? 8000. Rच्या जागी काय येईल? 800. Rच्या जागी काय येईल? 5. मग बघा कसं करायचं मग आपल्याला? इज इक्वल टू इथं येईल 800 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 8000 मल्टिप्लाइड बाय 5. इतकं समजलं? आता करायची काटाकाटी, फार सोपी काटाकाटी. कशी करावं लागेल बघा. हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं. समजलं? पुन्हा हे 0 कटलं, हे 0 कटलं. काय अडचण? पुन्हा
8 एक 8, 8 एक 8 सगळंच कटलं. मग आता काय फक्त 5 उरलं. मग काय करावं लागेल काटाकाटी. 5 एक 5 आणि 5 दोन्ही 10. एवढं समजलं. मग आता आपल्याला टाईम विचारलं होतं. मग टाईम किती आला. टाईम इज इक्वल टू 2 इयर्स. मग आता टाईम जर आला असेल तर आता आपल्याला काय काढायचं आहे अमाऊंट. मग अमाऊंटचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला लगेच खाली लिहायचं. वी नो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अमाऊंट. अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय. मग आता अमाऊंट पी किती आहे प्रिन्सिपल किती आहे 8,000 रुपीज. हे बघा 8,000 रुपीज प्लस इंटरेस्ट किती आहे 800. मग अमाऊंट किती येईल 8,800 rupees. In this way we had completed problem number 3 also. आपण अशा पद्धतीनं तिसरा प्रॉब्लेम पण सॉल्व केला आहे. पण तुम्ही करायचं आहे कसं किती वेळेस मी एकदाच तुम्हाला समजावून सांगितलं आहे. मग तुम्हाला करावं लागणार आहे आणखीन 4 वेळेस. समजलं. माझ्यासोबत एकदा आणि तुम्ही स्वतः 4दा असं 5 वेळेस कंप्लीट करायचं आणि मगच पुढचा भाग पाहायचा. करा बरं मग. So students, let's start problem number 4th. What is in that question? बघा प्रश्नामध्ये काय आहे. Let's write given information. चला आपण आता given information लिहूया. Problem number 5th, beat number 4, given information. Principal isn't given there, so question mark. त्याच्यानंतर काय दिलंय रेट ऑफ इंटरेस्ट 5%. त्याच्यानंतर काय दिलंय टाइम ऑफ पिरियड नाही दिलं ते पण काढायचं आहे. पुन्हा काय आहे इंटरेस्ट 6,000 रुपीज. त्याच्यानंतर काय आहे आणखीन अमाऊंट 18,000 रुपीज. आता आपल्याला बघा किती गोष्टी दिलेल्या आहेत इथं. प्रिन्सिपल माहिती नाही आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 5 आहे, टाईम माहिती नाही, इंटरेस्ट 6,000 रुपीज, अमाऊंट दिले 8,000 रुपीज. मग आता अशा वेळेला आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला आपल्याला काढून घ्यावं लागेल काढावं लागेल प्रिन्सिपल. मग आता प्रिन्सिपल केव्हा निघल जर आपल्याला अमाऊंट माहिती असेल आणि आपल्याला इंटरेस्ट माहिती असेल तर प्रिन्सिपल निघल. मग आता वी नो what is the formula of amount. Amount is equal to P plus I. मग आता इथं अमाऊंट इज इक्वल टू P किती दिलं आहे माहिती नाही, P प्लस I किती आहे, I आहे 6,000. बघा काय काय दिलं आहे ते लिहून घ्यायचं हां. मग आता आपल्याला काय अमाऊंट माहिती आहे किती आहे 18,000 रुपीज इज इक्वल टू प्रिन्सिपल माहिती नाही P प्लस आणि इंटरेस्ट किती आहे 6,000. एवढं समजलं. मग आता काय करावं लागेल आपल्याला या 18,000मधून 6,000 मायनस करावी लागतील. पण आपण बाजू बदलून घेऊ. P प्लस 6,000 इज इक्वल टू 18,000 रुपीज. आता हे ॲडिशनमध्ये 6,000 इकडे आहेत मग तिकडं सबस्ट्रॅक्शन होईल. मग काय P इज इक्वल टू 18,000 रुपीज मायनस 6,000 रुपीज इज इक्वल टू किती येईल 12,000 रुपीज. आता पहा नीट हे काय आलं आपलं प्रिन्सिपल किती आलं मग प्रिन्सिपल आपलं 12,000 रुपीज. मग आता आपल्याला जर प्रिन्सिपल माहिती आहे रेट ऑफ इंटरेस्ट माहिती आहे, इंटरेस्ट जर माहिती असेल तर टाईम काढता येईल. मग लगेच लिहायचा फॉर्म्युला. वी नो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे फॉर्म्युला इंटरेस्ट इज इक्वल टू PRT डिवायडेड बाय 100. मग ह्याच्यावरूनच आपल्याला आता टाईमचा फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे. मग टाईम इज इक्वल टू इंटरेस्ट मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय आता टाईम इथं आलं तर P मल्टिप्लाइड बाय R इतकं येईल. समजलं एवढं. मग काय इज इक्वल टू इंटरेस्ट किती आहे आपला 6,000 रुपीज मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय प्रिन्सिपल किती आहे माहिती नाही. प्रिन्सिपल किती आहे आपलं 12,000 रुपीज आहे बघा 12,000 रुपीज मल्टिप्लाइड बाय R. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 5. आता काय करावी लागेल आपल्याला काटाकाटी करता येईल. बघा हे एक शून्य कटलं, हे एक 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 कटलं, काय अवघड.
पुन्हा 6 एक 6, 6 दोन्ही 12, इथपर्यंत समजलं. आता 2 न भागायचं. आता इथं कसं भागावं लागेल बघा 2 न. बघा बे एक बे, बे पंचे 10, शून्याला 0. आता कशानं भागायचं तर 5 एक न, बघा 5 एक 5, हे 5 एक 5, शून्याला भागलं 0, उत्तर आलं 10. मग आपल्याला आन्सर किती मिळालं इथं, टाईम किती आहे 10 इयर्स. समजलं. अशा पद्धतीनं आपल्याला काय विचारलं, प्रिन्सिपल विचारलं, प्रिन्सिपल काढलं, टाईम विचारला आणि टाईम पण काढला. अशा पद्धतीनं आपण प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. तर मग आपण इथं एकदा तुम्ही माझ्यासोबत प्रॉब्लेम सॉल्व केला आहे, तुम्ही हे 4 वेळेस न बघता करायचं आहे. फेअर वहीमध्ये एक वेळेसच करा, रफ वहीमध्ये मात्र 5 वेळेस आवश्यक आहे. मी शाळा सुरू झाल्यानंतर सर्व वह्या पाहणार आहे आणि वह्या पाहून त्यांना मार्कसुद्धा देणार आहे. करा बरं मग अभ्यास. I think we had completed 4 problems now and you had completed 5th problem also. बघा मला असं वाटते मी 4 प्रश्न कंप्लीट केलेत, पण तुम्ही स्वतः 5वा प्रश्न पूर्ण केलाय शिकवायच्या अगोदर. बरोबर आहे. मग तुम्ही जे सोडवलेलं आहे ते पहिलं तपासून घ्या. बघा फार सोपे सोपे गणित आहेत. काय 5वा प्रश्न, गिवन इन्फॉर्मेशनमध्ये लिहायची माहिती. गिवन इन्फॉर्मेशन 5व्यामधला 5वा प्रश्न उपप्रश्न. गिवन इन्फॉर्मेशनमध्ये प्रिन्सिपल माहिती नाही म्हणून क्वेश्चन मार्क. रेट ऑफ इंटरेस्ट 2.5 इयर्स म्हणजेच काय 5/2 इयर्स. टाईम किती आहे 5 इयर्स. इंटरेस्ट दिलं आहे 2400 रुपीज. अमाऊंट आपल्याला काढायची आहे. मग आपल्याला काय माहिती आहे, वी नो द फॉर्म्युला ऑफ इंटरेस्ट. इंटरेस्ट इज इक्वल टू PRT डिवायडेड बाय 100. पण आपल्याला इंटरेस्ट तर ऑलरेडी माहिती आहे. मग काय काढायचं आपल्याला, पी प्रिन्सिपल काढायचं. मग प्रिन्सिपलचं फॉर्म्युला याच फॉर्म्युलापासून तयार होतो. याचं आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यामुळं I मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय R मल्टिप्लाइड बाय T हे फॉर्म्युला तयार झाला. मग या फॉर्म्युलामध्ये किमती प्लेस केल्या. मग इथं इंटरेस्ट किती आहे 2400 मल्टिप्लाइड बाय 100 आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 5/2 आणि मल्टिप्लाइड बाय टाईम किती दिला होता 5 इयर्स म्हणून 5 लिहिलं. इथपर्यंत समजलं. काहीतरी अवघड होतं का, बघा ज्यांनी केलेलं आहे तपासून घ्या, ज्यांनी नाही केलं ते समजून घ्या. आता काटाकाटी करायची आहे. मग आता काटाकाटी करताना आहे बघा ह्या 5 एक 5 एक 5, 5 चोक 20, 4 उरले 45 आणि शून्याला भागला 0. मग काय झालं हे गणित बघा 480 मल्टिप्लाइड बाय 100. आता हे डिवायडेड बाय 5/2 आहे. बरोबर आहे ना. डिवायडेड बाय असल्यामुळं आपण इथं डिवायडेडचं चिन्ह घेऊ डिव्हिजनचं आणि त्याच्या पुढं लिहू 5/2. इतकं समजलं. आता एवढं जर समजलं असेल तर त्याच्या पुढं फार छोटासा बदल करायचा आहे. बघा P इज इक्वल टू 480 मल्टिप्लाइड. आता हे मल्टिप्लाइडचं गणित आहे 100. आता ह्या डिव्हिजनला सुद्धा आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे म्हणून इथं मल्टिप्लाइड बाय इथं जे 5/2 होतं ते उलटं होऊन 2/5 होईल. इतकं समजलं हा छोटासा बदल. मग आता काय या 5नं 100ला भागायचं. 5 एक 5, 5 दोन्ही 10, शून्याला भागलं 0. मग काय आलं उत्तर इथं 20, इथं 2 आणि इथं 480. म्हणजे P इज इक्वल टू 480 मल्टिप्लाइड बाय 20 इंटू 2 40. इतकं समजलं. मग आता हा गुणाकार करून घ्यायचा. बघा 480 गुणिले 40 गुणाकार करूया. किती येईल 0 0 0 अधिक 4 न शून्याला गुणलं 0, 8 त्रिक 24, 8 चोक 32 ला 2, हातच्या आले 3, 4 चोक 16, 17, 18, 19. उत्तर आलं 00291 19,200. म्हणजे आपलं प्रिन्सिपल किती आलं 19,200 रुपीज. इन दिस वे वी हॅड कंप्लीटेड ऑल द क्वेश्चन्स बेस्ड ऑन प्रॅक्टिस सेट 48. आपण 41 सराव संचामध्ये जेवढे गणित होते तेवढे सगळे पूर्ण केलेले आहेत. तर सगळ्यांनी हे सगळे गणित प्रत्येक गणित 5 वेळेस करायचं आहे. बघा या काळामध्ये तुम्ही घरीच आहात, तुम्हाला प्रत्येक पायरी काय शिकवलेलं आहे हे सगळं घरी बसूनच तुम्हाला शिकायला मिळालं. मग आता काय आवश्यक आहे सेल्फ स्टडी. म्हणून तुम्ही सेल्फ स्टडी जास्तीत जास्त करा. जेवढं जास्त तुम्ही सेल्फ स्टडी करताल तेवढं तुमचं प्रॉब्लेम हे क्लिअर होत जातील. आणि जेवढे तुमचे प्रॉब्लेम क्लिअर झाले तेवढं तुम्ही ह्या वर्गातून पुढच्या वर्गात गेल्यात पास होऊन तर तुम्हाला तिथं अडचण येणार नाही. मग तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा मुलांनो. बेस्ट ऑफ लक.
छान सूचनेप्रमाणे अभ्यास करा.